शिवसेनेचा आज 58वा वर्धापन दिन आहे आणि उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन्हीकडून हा वर्धापन दिन साजरा होणार आहे। शिवसेनेचे हे दोन्ही पक्ष वर्धापन दिन साजरा करतील। षण्मुखानंद हॉलमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार आहे, तर वरळीमध्ये शिंदेंच्या सेनेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे। 58 वर्ष होत आहेत शिवसेनेला आणि अशात पक्षामध्ये फूट पडल्यामुळे दोन गट निर्माण झाल्यामुळे दोन्ही गटाकडून वर्धापन दिन साजरा होणार आहे। उद्धव ठाकरे यांच्या गटाचे जे शिवसैनिक आहेत, जे कार्यकर्ते आहेत, ते षण्मुखानंद हॉलमध्ये मेळावा घेत आहेत, तर शिंदे गटाचे सगळे कार्यकर्ते, आमदार हे सगळे वरळीमध्ये हा वर्धापन दिन साजरा करतात। तर शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिंदेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। मातोश्री बाहेर शिंदेंच्या शिवसेनेचे बॅनर लागलेले आहेत आणि हे शक्ती प्रदर्शन एक प्रकारे शिंदेंच्या शिवसेनेने केलेलं आहे। आजच्या या 58व्या वर्धापन दिनानिमित्त वारसा बाळासाहेबांचा, महाराष्ट्र रक्षणाचा, हिंदुत्व रक्षणाचा असा मजकूर बॅनरवर लिहिला गेलाय। दादर प्लाझा परिसरात सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। वाघानं वाघासारखं वागावं, भगवं रक्त गर्वानं सांगावं असा आशय या बॅनरवर आहे। ही दोन्ही दृश्य सध्या बघतोय आपण। कलानगर वांद्रे मातोश्रीच्या समोर ही सगळी बॅनरबाजी झाली आहे, तर दुसरीकडे दादरला सुद्धा ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून वर्धापन दिन आज साजरा होत असताना बॅनरबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे। कलानगर वांद्रे अर्थात मातोश्री जवळची ही बॅनरची दृश्य आपण बघतोय, तर दुसरीकडे दादरची बॅनरबाजी असलेली दृश्य आपण बघतोय। या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत। प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्याशी जोडले गेलेले आहेत। रिद्धेश, काय नेमकं सध्या वातावरण पाहायला मिळतंय? दोन्ही गट वर्धापन दिन तर साजरा करतात, पण बॅनरबाजीने विशेष लक्ष वेधलेलं आहे। नक्कीच रिद्धी, आपण पाहिलं तर शिवसेना पक्षाचा 58वा वर्धापन दिन आहे आणि पक्षात फूट पडल्यानंतर हा दुसरा वर्धापन दिन आहे। ते दोन्ही गटांकडून जो मनवला जाणार आहे, हा जो एक महत्त्वपूर्ण मेळावा जो पार पडणार आहे, जो ठाकरेंचा शिवसेनेचा होणार आहे तो षण्मुखानंदमध्ये होणार आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेचा वरली ते वरली डोममध्ये हा त्यांचा मेळावा हा पार पडणार आहे। आपण एकंदरीत पाहिलं मी आता सध्या शिवसेना भवनच्या बाहेर आहे, तिथे आपण पाहिलं तर या भवनच्या आजूबाजू परिसरात आपण पाहिलं तर बॅनरबाजी ही करण्यात आली आहे। आपण जर सेना भवनच्या बरोबर समोर बघितलं तर सर्व जे ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ता व पदाधिकारी यांच्याकडून बॅनरबाजी करण्यात आली। तर पुढे दादर प्लाझा जवळ आपण पाहिलं तर जे शिंदेंच्या शिवसेनेकडून जे त्यांचे कार्यकर्ता व पदाधिकारी म्हणून बॅनरबाजी करण्यात आली। त्याचबरोबर दुसरीकडे मातोश्री परिसरात देखील बॅनरबाजी करण्यात आली। एकंदरीत एक ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचण्याचं काम या बॅनरमधून करण्यात आलं। टीका आहे ती बॅनरमधून करण्यात आली आहे। दुसरीकडे आपण पाहिलं तर एक महत्त्वपूर्ण मेळावा असणार आहे, कारण लोकसभा निवडणुकीनंतर हा जो त्यांचा पहिला वर्धापन दिन असेल तो पार पडत आहे आणि त्याचबरोबर पाहिलं पुढील 4 महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकी देखील होणार आहे आणि ते दिवाळीच्या आधी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हे महत्त्वपूर्ण वर्धापन आहे। दोन्ही पक्षाचे जे विभाग प्रमुख असतील, जे आमदारकीच्या निवडणुकीसाठी इच्छुक असतील, त्यांच्याकडून शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे। त्याचबरोबर जे ऑलरेडी जे आमदार आहेत, ज्यांना तिकीट मिळावं त्यांच्याकडून देखील शक्ती प्रदर्शन हे दोन्ही गटाच्या पक्षाच्या आमदारांकडून तसंच इच्छुक उमेदवारांकडून केलं जाणार आहे। आजचा एक महत्त्वपूर्ण दिवस असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे आजच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, दोघांकडूनही तसंच त्यांच्यावर जे नेते मंडळी असतील ते भाषण करतील, त्यांच्याकडून देखील खरी शिवसेना कोणती हे देखील सांगण्याचा प्रयत्न आजच्या या त्यांच्या मेळाव्यामध्ये आजच्या वर्धापन निमित्त भाषणादरम्यान केला जाणार आहे। त्याचबरोबर संध्याकाळी हे दोन्ही मेळावे हे सुरू होणार आहे। संध्याकाळी 6 नंतर त्यांचे हे जे मेळावे त्याचे भाषण आहे ते भाषण सुरू होणार आहे। या भाषणामध्ये ते मेन मुद्दे असणार ते विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने, अनुषंगाने दोन्ही नेत्यांकडून खरं तर आजचे हे मेळावे खास ठरणार आहेत। त्याचे अपडेट्स दिवसभरात घेऊ। रिद्धेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।